श्री स्वामी समर्थ. जीवनातील एक नवे पर्व, भेटीची ओढ आणि अष्टभाव. खऱ्या भक्ताच्या मनात केवळ सुख समृद्धीची इच्छा नसते, तर त्याला असते स्वामींच्या प्रत्यक्ष भेटीची ओढ. आपल्या सद्गुरूंना पाहण्याची, त्यांच्या चरणांवर लीन होण्याची आणि त्यांच्या कृपेने आयुष्य धन्य करण्याची उत्कंठा. ही उत्कट भक्तीची भावना, अष्टभाव, जेव्हा मनात जागृत होते तेव्हाच जीवनात नवे पर्व सुरू होते. हे पर्व आहे प्रेमाच्या आणि स्वामी भेटीच्या ओढीचे पर्व. स्वामी नेहमी म्हणतात, ज्याची भक्ती खरी त्याला मी धावून भेटतो. नवे पर्व, ओढ आणि उत्कट भक्ती. या नव्या पर्वात आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की स्वामींना शोधण्यासाठी कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. त्यांना तुमच्या प्रेमाच्या ओढीत आणि उत्कट भक्तीत शोधा. प्रेम वाढवा. स्वामींवरचे तुमचे प्रेम केवळ पूजेपुरते मर्यादित न ठेवता ते अखंड ठेवा. प्रत्येक कामात, प्रत्येक विचारात त्यांची आठवण ठेवा. या गोड प्रेमामुळे तुमचे मन निर्मळ होईल. अष्टभाव, स्वामींची भक्ती करताना मनात उत्कटता असू द्या. त्यांच्या नामात रंगा, भजनात तल्लीन व्हा. भक्तीतील हे प्रेम तुम्हाला इतका आनंद देईल की तुम्हाला भौतिक गोष्टींची आस राहणार नाही. स्वामींची प्रतीक्षा, स्वामींच्या भेटीची ओढ आणि त्यांची शांतपणे प्रतीक्षा करा. तुमचा विश्वास डगमगू देऊ नका. जेव्हा तुम्ही पूर्णपणे तयार असाल तेव्हा स्वामी कोणत्याही रूपात तुमच्या समोर प्रकट होतील आणि तुमचे जीवन धन्य करतील. चला, आजपासून आपण आपल्या अंतर्मनात स्वामींच्या भेटीची ओढ जागृत करूया. ही उत्कट भक्तीच आपल्याला परम आनंदाच्या आणि स्वामींच्या नित्य सान्निध्याच्या नव्या पर्वाकडे घेऊन जाईल. श्री स्वामी समर्थ महाराज. भेटीची ओढ लागली आहे, कधी देणार दर्शन?